नमस्कार. आजच्या खास विश्लेषणामध्ये सर्वांचे खूप स्वागत आहे. तुमचं मूल दिवसभर काहीच खात नाहीये, फक्त दूध पाणी किंवा थंड पदार्थाचं हट्ट करते का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण उन्हाळ्यात 1 ते 3 वर्षांच्या मुलांचा पूर्ण डाएट प्लॅन समजून घेणार आहोत. उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवय अचानक बदलतात आणि साहजिकच घरातल्या मोठ्या माणसांची काळजी वाटते. विशेषतः जेव्हा मुलं 1 ते 3 वर्षांच्या वयोगटात असतात तेव्हा त्यांना नेमकं काय द्यावं आणि कसं द्यावं हा मोठा प्रश्न असतो. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण याच विषयाच्या खोलात जाणार आहोत आणि उन्हाळ्यातल्या आव्हानांना अगदी तणावमुक्त पद्धतीने कसं हाताळायचं या संपूर्ण गाईड आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. समोर दिसणारे हे वाक्य वाचून एकदम आपल्याच घरातलं वाटलंय ना? अनेक पालकांना हा निराशेचा सामना करावा लागतो. मूल जेवायला बसली की फक्त 2 घास खातात आणि मग दिवसभर केवळ पाणी किंवा दुधाचा हट्ट करतात. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. उन्हाळा सुरू झाल्यावर मुलांची भूक कमी होणं ही एक अत्यंत नैसर्गिक आणि अगदी सामान्य प्रक्रिया आहे. यात घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. ही गोष्ट स्वीकारणं हीच आपल्या आजच्या या प्रवासाची पहिली पायरी आहे. आई म्हणून आपल्याला वाटतं की मुलाने भरपूर खावं, पण कधी कधी कमी खाणं ही सुद्धा शरीराची नैसर्गिक गरज असू शकते. तर आज आपण नक्कीच काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा सुरुवातीला आपण समजून घेऊया की उन्हाळ्यात मुलांची भूक नेमकी कमी का होते. त्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि मधल्या वेळेतलं स्नॅक्स कसे असावेत याचं पूर्ण दिवसाचं नियोजन आपण पाहूया. आणि अगदी शेवटी मुलांना भरवताना नकळतपणे कोणत्या चुका होतात आणि त्या कशा टाळाव्यात यावरही आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात बेसिक प्रश्नाने. उन्हाळ्यात मुलांची भूक नेमकी का कमी होते यामागचं विज्ञान आधी समजून घेऊया. हे बघा, शरीरात नक्की काय काय घडत असतं ते या साखळीवरून अगदी स्पष्ट होतं. पहिली पायरी म्हणजे उन्हाळ्यातलं वाढलेलं तापमान. जेव्हा बाहेरचा उकाडा वाढतो तेव्हा शरीराचे तापमानही वाढलेले असतं. याचा थेट परिणाम दुसऱ्या पायरीवर होतो, जिथे आपली पचनक्रिया नैसर्गिकरित्या मंदावते. आता पचन मंदावल्यामुळे तिसऱ्या पायरीत भूक आपोआपच कमी होते, बरोबर ना? म्हणूनच अशा वातावरणात मुलांना जड, तेलकट किंवा मसालेदार अन्न अजिबात नकोसं वाटतं. त्यांना नैसर्गिकरित्या फक्त हलके, थंड आणि पचायला सोपे असलेले पदार्थच खावेसे वाटतात. हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच इथे येतो आपला सुवर्ण नियम म्हणजेच गोल्डन रूल. तो काय आहे? अतिशय सोपा, थोडं थोडं पण वारंवार आणि संतुलित हा नियम आपण मनात अगदी पक्का करून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसात हाच आपला मुख्य मंत्र असणार आहे. एकाच वेळी ताट भरून जेवण देण्यापेक्षा लहान लहान भाग करून पौष्टिक आहार देणं हीच खरी स्ट्रॅटेजी आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. सकाळचा पौष्टिक नाश्ता. दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश आणि ताकद देणारी कशी असावी. इथे काही अतिशय साधे पण एकदम पौष्टिक असे बेसिक पर्याय आहेत. नाचणीची लापशी, नाचणीचा पराठा हा एक उत्कृष्ट पर्याय आहे, कारण त्यातून वाढत्या वयात लागणारं कॅल्शियम आणि भरपूर ऊर्जा मिळते. रवा इडली, रवा उत्तप्पा, रवा डोसा. भाज्या घातलेली इडली पचायला अतिशय हलकी आणि मऊ असते. मूग डाळीचं धिरडं प्रोटीनसाठी हे उत्तम आणि मुगाची डाळ पोटाला खूप शांत असते. इतर बेसन पॅनकेक तसेच बेसन चिला किंवा मऊ अंड्याचं कस्टर्ड हे सुद्धा खूप छान पर्याय आहेत. पण अनेकदा होतं काय की रोज तेच खाऊन मुलं कंटाळतात. म्हणूनच आपण हे काही एक्स्ट्रा स्मार्ट पर्याय वापरू शकतो. पोहे बनवताना त्यात गाजर, बटाटा, मटार घातलं की पौष्टिकता वाढते. उपमा, ओटची खीर किंवा ओटचे पोहे देखील उत्तम आहेत. मॅश केलेले केळ आणि दूध. घाई असेल तर हा झटपट आणि एनर्जीने भरलेला पर्याय आहे. कमी साखरेचा, कमी गुळाचा शिरा किंवा मऊ बटर पराठा. तूप बटरमुळे तो मऊ राहतो. इथे एक छोटीशी पण कमाल काम करणारी प्रो टिप सांगतो. कधी कधी अन्नाची चव तीच असली तरी फक्त सादरीकरण बदललं की खूप मोठा फरक पडतो. अन्नाचा आकार बदलून पहा. उदाहरणार्थ, मोठ्या इडलीऐवजी छोट्या मिनी इडल्या बनवा.
छान रंगीबेरंगी प्लेट्सचा वापर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना स्वतःच्या हाताने खाऊ द्या. तिसरा भाग दुपारच्या संतुलित आहार लंच टाइम मध्ये मुख्य पोषण कसं द्यायचं ते पाहूया. लहान मुलांना भात साधारणपणे खूप आवडतो. टोमॅटो भात, फ्लॉवर भात किंवा भाज्या घालून केलेला ग्रीन पुलाव, दक्षिण भारतीय पद्धतीचा बिशी बेडे भात, जसे दही भात या यादीतला सुपरस्टार, तो शरीराला थंडावा देतो आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतो. पारंपरिक वरण भात आणि त्यावर साजूक तूप, हा 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 एक परिपूर्ण आहार आहे. भाज्यांची खिचडी, राजमा किंवा छोले देताना ते चांगले मॅश करून द्यावेत. इथे आणखी एक प्रो टिप लक्षात ठेवा. उन्हाळ्यात अन्नाचं तापमान आणि त्याचं टेक्स्चर खूप महत्वाचं असतं. जेवण खूप कडकडीत गरम नसावं, ते फक्त किंचित कोमट असावं. तसेच जेवण शक्य तितकं मऊ असावं, जेणेकरून त्यांना चावायला आणि गिळायला त्रास होणार नाही. आता जाऊया चौथ्या भागाकडे. हायड्रेटिंग आणि हेल्दी स्नॅक्स हा असा वेळ असतो जेव्हा मूल हमखास जंक फूडचा हट्ट करतात. त्याला फाटा देण्यासाठी हे पर्याय वापरा. भाजलेले मखाणे, उकडलेले स्वीटकॉर्न, मोड आलेले कडधान्याची भेळ, ताजी फळं, केळी, पपई, कलिंगड यामुळे पाण्याचा पुरवठा होतो. ताक आणि नारळ पाणी शरीरात पाणी टिकून ठेवतात. साखरेविना बनवलेली ताजी फ्रूट, स्मूदी किंवा दह्यासोबत फळ, उकडलेले रताळे किंवा खजूर आणि ड्रायफ्रूट पावडर. पण इथे एक छोटासा अलर्ट, वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे बरं का. मुख्य जेवणाच्या अगदी आधी जड स्नॅक्स दिले तर मुलं मुख्य जेवणाला नकार देतील. आणि एक महत्वाची गोष्ट, जर मूल खूपच सुस्त दिसत असेल, वारंवार उलटी होत असेल, लघवी कमी होत असेल किंवा पूर्णपणे खाणं पिणं बंद करत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन खूप पटकन होऊ शकतं. आता आपण आलो आहोत पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यावर, भरवताना नकळतपणे होणाऱ्या चुका. जबरदस्तीने खाऊ घालणं, टीव्ही किंवा मोबाईल समोर ठेवून भरवणं, मोबाईल हातात दिला की बाळाला जेवण देणं, ही आपली चूक आहे, मुलाची नाही. रोज तोच तो मेनू देणं, या गोष्टी पूर्णपणे थांबल्या पाहिजेत. आपल्याला संयम ठेवावा लागेल, मेनूमध्ये व्हरायटी आणावी लागेल आणि मुलांना त्यांच्या गतीने खाऊ द्यावं लागेल. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे एखादा पदार्थ मुलाला सूट होत नसेल तर बालरोग तज्ञाचा सल्ला जरूर घ्या. आणि शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारून पहा, आपण केवळ घड्याळाच्या काट्यानुसार मुलांना भरवण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांच्या खऱ्या नैसर्गिक भुकेनुसार? उन्हाळ्यात मुलांच्या नैसर्गिक लयवर विश्वास ठेवायला शिकणं खूप गरजेचं आहे. संतुलित आहार आणि योग्य निवडीला प्राधान्य दिलं तर उन्हाळा आणि मुलांचं जेवण हा कधीच चिंतेचा विषय ठरणार नाही. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात मुलांनी कमी खाल्लं तरी योग्य गोष्टी खाणं जास्त महत्वाचं असतं. प्रेम, संयम आणि योग्य आहार हीच हेल्दी समरची खरी गुरकिल्ली आहे. आजच्या विश्लेषणातली माहिती नक्कीच फायद्याची ठरेल अशी आशा आहे मला. धन्यवाद. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.